बस महाराज महाराज महेश भाई, काय सांगाल? तुम्ही अनेक मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे, अनेक आपण आंदोलने केलेले आहेत, काय सांगाल? आणि आज आपण परत दाखल झालेला आहोत. हे बघा, आज पावन श्रावण महिन्यानिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानिमित्त आज मराठा भवनाचे जे आमचा मराठा समाजाचा प्रलंबित विषय होता, लुगडे महाराज, चौंगरम, आमचे सर असतील, जाधव, सर्व मराठा समाजातील इथे कार्यकर्ते, शंकरांना यांनी 4 दिवसाचं उपोषण करून मराठा समाजाला इथं मराठा भवनासाठी जी जागा पाहिजे होती ती उपलब्ध केल्याबद्दल त्या मंडळींचं खरंच कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. ही परळीसारख्या महाराष्ट्रामध्ये पावन नगरीमध्ये मराठा समाजाला एवढी मोठी जागा त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन उपलब्ध झाली आणि या जागेमध्ये सुद्धा असं मराठा समाजाचं एक वास्तू उभं राहत आहे. या वास्तूमधून अनेक मराठा समाजातील तरुणांना, युवतींना, मुलामुलींना शिक्षणाचे यांनी आता मला सगळा जे इथं बांधणार आहेत वास्तू ते सर्व दाखवले. खूप छान वाटलं आणि मराठा भवन चांगल्या पद्धतीने व्हावं. येथील त्यांचे काही मंडळी, येथील राजकीय मंडळी कोण त्यांनी या मराठा भवनसाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनीताताई पवार यांनी 50 लाख रुपयाचं DPTCतून यांना शब्द दिलेला आहे. इथले स्थानिक आमदारांनी यांना शब्द दिला आहे आणि मी यांनाही इथं शब्द दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि शिंदेसाहेबांनी मराठा भवनसाठी आत्तापर्यंत अनेक शहरामध्ये मराठा समाजाच्या भवनला निधी दिलेला आहे. मीही माझं शिंदेसाहेबाचं संबंध चांगले असल्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबावर परळी येथील मराठा भवनचा विषय मांडणार आहे आणि नगरविकास खात्यातून जेवढे पैसे लागतील मराठा भवनसाठी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं मी यांना शब्द दिला आहे. यांचं शिष्टमंडळ घेऊन मी एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटणार आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा आता आंदोलनासाठी बसणार आहेत, कसं वाटते सगळ्या परिस्थितीला? का बसावं लागतं परत? हे बघा, मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्नासाठी आणि विषय आहे त्यामुळे उपोषण करावं लागतात. वेळोवेळी समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी समाजाच्या जिथं अडचणी येतात, समाजाच्या जे प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लावण्यासाठी उपोषणाला बसत आहेत. महेश दादा, आपण पाहिलं की यापूर्वी आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता वाघमारे यांचा आणि आपला मंत्रालयाच्या बाहेरचा. त्यानंतर वाघमारे करून जे स्टेटमेंट झालं होतं मराठा समाजातील महिलाबद्दल, मुलींबद्दल, आणि त्यानंतर तुम्ही जालन्यामध्ये त्यांच्या घरीही दाखल झाला होता, नेमकं काय आहे? हे बघा, हा नवनाथ वाघमारे हा तुम्हाला सांगतो मराठा समाजाच्या मुलीबद्दल, महिलांबद्दल अपशब्द वापरत आहे, चुकीच्या पद्धतीने बोललेला आहे. प्रसिद्धीच्या झोकात येण्यासाठी हा लक्ष्मण हाकेसारखा दलाल आणि हा नवनाथ वाघमारे दलाल मंडळी तुम्हाला सांगतो मराठा समाजावर बोकण्याचं काम करत आहेत. पण ह्या दोघांनाही सांगतो आणि तुमच्या माध्यमातून मी अजून पण सांगतो, नवनाथ वाघमारेला आम्ही तुडवणार आहे, म्हणजे तुडवणार 100% मराठा समाजातील युवकांची आणि आमच्या रणरागिणी तुडवल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला सांगतो त्याच्या स्वार्थासाठी किंवा त्याला प्रसिद्धीत येण्यासाठी मराठा समाजावर भोकण्याचं काम करत आहे आणि काही दलाल मंडळी महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत मराठा ओबीसी वाद लावण्याचा. पण ह्या मंडळी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी, ह्यांच्या गावात यांची लायकी नाही. हा लक्ष्मण हाके दलाल सोलापूर सांगोला विधानसभा निवडणुकीला 237 मतं पडल्यात, कालच्या खासदारकीला 4000 मतं पडल्यात. हा सुपारी बहादर आहे. कितीतरी वेळा आमच्या पाया पडलाय, समोर डिबेटला आणा. 1000 वेळा तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो, समोरासमोर डिबेटला बस, त्याच्यात हिंमत नाही, पळून जातो, डिबेटला बसू शकत नाही. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब यांच्या विरोधात सुपारी घेऊन उभा राहिला होता का नाही सांगा? माझ्याकडे पुरावे आहेत, मी समोरासमोर करा. त्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात सुद्धा तो निवडणूक लढला आहे. फक्त सुपारी वाजवण्याचं काम करतो आणि ह्याला काही घेणं देणं नाही प्रसिद्धी. आणि तुम्हाला सांगतो त्याला त्याचं नेतृत्व पुढे नेण्याचं काम करत आहे. अशाने नेतृत्व होत नाही. ओबीसीतील अनेक समाजाला लक्षात आले की हा लक्ष्मण हाके टाकला आहे, हा ओरिजिनल केस वापरू शकत नाही. ओरिजिनल माणूस कसा असतो? डुप्लिकेट माणूस आहे. या दलालापासून आता ओबीसी समाजातील अनेक नेते मंडळी स्टेटमेंट करायला लागलेत.
सोलापूर जिल्ह्यात त्याच्या गावात विधानसभेला 7 मतं पडलेत मॅडम, 7. मग त्याची अवकात काय आहे बघा ना तुम्ही. का प्रसिद्धीच्या झोकात काही लोक तुम्हाला सांगतो त्याला सुपारी देवता आणि बोकाय ठेवले. आज तुम्हाला सांगतो छगन भुजबळ असतील यांनी स्टेटमेंट केलं की मराठा समाजाचा आमच्या विरोधात मोर्चा नाही, सरकारच्या विरोधात आहे. बरोबर आहे, आम्ही सरकारलाच भांडतोय, आम्ही कुठल्याही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे बी सरकार असेल त्या सरकारच्या विरोधात भांडत आहे. सदावर त्यांनी जरांगे पाटलावर फार खालच्या पातळीवर भाष्य केलेलं आहे. काय? कोण सदावरती काय त्याची लायकी. तुम्हाला सांगतो एक जर्सी गाय घेऊन मागे फिरतोय आणि प्रसिद्धीच्या झोकात मी सांगितलं ना तुम्हाला, हे प्रसिद्धीच्या झोकात तुम्हाला सांगतो मराठा समाजावर बोकायचं आणि पोलीस प्रोटेक्शन मिळवायचं. मी तुमच्या माध्यमातून या नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके आणि या सदावर्तीला आव्हान करतो, पोलीस प्रोटेक्शन हटवून फिरून दाखवा. तुम्हाला महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील लोक, तुमचेच लोक तुम्हाला तोडवून काढल्याशिवाय राहणार नाही. फक्त दलाली सुपारी करायचं आणि मराठा समाजावर बोकायचं, ह्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आता जरांगे पाटलांना 29ला सर्व समाजास आवाहन केलेलं आहे, कसा प्रतिसाद मिळेल? 100% मराठा समाजाची खतखत आहे, ते प्रतिसाद मिळणारच आहे. मराठा समाज कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. प्रथमतः आम्ही सांगतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची शिकवण आहे, 18 पगड 12 बलुतेदाराला घेऊन चालणारा हा समाज आहे. पण काय विशिष्ट लोक, हे महाराष्ट्रात 3-4 लोक विनाकारण महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि या समाजात जातीत भांडण लावण्याचं काम करतात. पण यांची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे, लोकांनी यांचा इतिहास भूगोल बघायला पाहिजे, यांची काय परिस्थिती, लायकी काय आहे. अहो हे तुम्हाला सांगतो, काय तर बायकोच्या जेव्हा जगणारा लक्ष्मण हाके, आता ती माता माऊलीबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण तिच्या पगारी हे कशाचा प्राध्यापक, डुप्लिकेट प्राध्यापक. अहो हे बेवडाय प्युअर. तुम्हाला सांगतो त्यांच्याच समाजातील अनेक लोक सांगतात, गोकुळनगर चौकात तुम्हाला सांगतो निर्मल सोसायटीत राहतो, त्या सोसायटीतल्या मिटिंगमध्ये त्याला 3-4 वेळा मारला आहे. ह्याचा तुम्हाला सांगतो काडीची किंमत नाही. बीड जिल्ह्यात यायचं आणि काही तुम्हाला सांगतो लोकांना भडकवण्याचं काम करायचं आणि यांचं दुकान फक्त बीड जिल्ह्यात येऊन भडकवून आपलं कसं साध्य होईल ह्याच्यावर हे लक्ष करत आहेत. वाघमारेंच्या घरी येऊन गेल्यानंतर तुम्ही तिथं त्यांनी एक गोमूत्र टाकून त्या भागाची स्वच्छताही केली. अहो हाजरीवर लावल्या ती, मी हाजरीवर म्हणलं तर 1 लाख व्हिडिओ देईन, 1 लाख लोक उभा करीन. हाजरीवर कुणाला तर फोनपेला पैसे मारायचं, कोण माता माऊलीबद्दल आम्ही बोलू शकत नाही. आमच्या अनेक लोकांनी उत्तर दिलंय. आता हाजरी ज्याची हाजरी मिळली तेवढं ती काम करणार. मग हाजरी संपली की संपला त्यांचा कार्यक्रम. मग नवनाथ वाघमारेला माझे तुमच्या माध्यमातून अजून एकदा आव्हान करतो, तू वेळ, काळ, तारीख ठरव. तुझ्या जालन्यातील गड्यात भाड्याच्या घरात राहतो आणि तुम्हाला सांगतो तू आम्हाला आव्हान देऊ शकतो का? तू सांग तुझ्या गावात, ज्या गावात राहतो मी प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आहे, खोटं बोलणार नाही. त्याच्या वडिलांनी त्याला हाकलून लावला गावातून, त्याच्या घरून. कारण का हे त्यांना विचार पटत नाही. त्याचे वडील शिक्षक होते, त्यांच्या वडिलांनी सांगितलं गेलं. माझं बोलणंही झालं की माझ्या पोटी किरसुनी समज तुम्हाला सांगतो हे बुरखंड जन्माला आलेला आहे. अशा नालायक मुलाबद्दल मी काय बोलू म्हणले. कारण का मी शिक्षक असल्यामुळं सर्व जाती धर्म मी अनेक विद्यार्थी घडवल्यात आणि ह्या तुम्हाला सांगतो जातीत भांडण लावण्याचं काम करतो. म्हणून मी ह्याला गेले 5-6 वर्षापासून माझ्यापासून विभक्त केलेलं आहे, असं स्वतःच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे.